मराठी कथा भेट. नमस्कार मित्रांनो, सुमित्रा बोधवानी या आपल्या हक्काच्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक लोकांना भेटतो. काही भेटी आपण विसरून जातो, तर काही भेटी आपल्या मनावर कायमची भुरळ घालतात. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशीच एक अतिशय भावूक आणि मनाला स्पर्श करून जाणारी भेट कथा. ही कथा ऐकताना कदाचित तुमचे डोळे पाणावतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास व्यक्तीची आठवण येईल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची सुंदर कथा. मे महिन्यातील रखरखती उन्हाने हैराण करणारी, घामाच्या धारा अंगातून वाहणारी, नकोशी असणारी दुपार. बसस्टॉपवर गर्दी झालेली. सावलीसाठी बसस्टॉपच्या शेडमध्ये दाटीवाटीने उभे असलेले लोक. कोणी उन्हापासून बचावासाठी छत्री घेतलेली, कोणी टोपी घातलेली, स्कार्फ बांधलेले, बरेच जण, काही कॉलेज तरुणी, कॉलेज सुटल्यावर घरी जायच्या घाईत तरीही दंगामस्ती करणाऱ्या. त्यांच्या हास्याच्या फवाऱ्याने तेवढंच वातावरण हलकं होत होतं. आयुष्याची रंगीत स्वप्न पाहणाऱ्या त्या मुली सोडल्या तर स्टॉपवर उभ्या प्रत्येकाला घरी परतायची ओढ होती. कोणाचं लहान मूल घरी होतं, कोणाला जाऊन स्वयंपाक करायचा होता, कोणाला बिझनेस कॉलसाठी दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं होतं, कोणाच्या पाहुण्यांच्यात कसलासा कार्यक्रम होता. पण सर्वांच्याच पोटात भुकेने कावळे ओरडत होते नि चेहरे ताणलेले व्याकुळ झाले होते. अशा गर्दीत बराच वेळ ती उभी होती. डोळे किले करून सतत उजवीकडे डावीकडे मान फिरवत होती. तिशीतली असेल तरुणी ती. खांद्याला पर्स, साधीच पण नीटनेटकी साडी, नीट पिन अप केलेला पदर, एकंदर स्वच्छता असा पेहरावा. हातात मोजक्या बांगड्या, 2 वाट्यांचं काळ्या मण्यातील गळ्याबरोबरचं मंगळसूत्र, हातात एक पिशवी, एकसारखी उजवीकडे डावीकडे आवाजाचा अंदाज घेत होणारी मानेची हालचाल तिला त्या गर्दीतून वेगळं करत होते. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. ती वाट बघत असावी बहुधा. तिचे हात एकसारखे मोबाईलच्या बटनांशी चाळा करत होते. अंदाजाने नंबर डायल करून, मान वाकडी करून, अगदी डोळ्यासमोर स्क्रीन घेऊन खात्री केली. तिने फोन लावला. कदाचित फोन लागला पण उचलला नसणार. ती पुन्हा हताश झाली. इकडे तिकडे तिने अंदाज घेत ती डोळ्याच्या कोपऱ्यातून मागे पाहत जमिनीला पाय घासून हळूहळू मागे सरकली. डोळे अर्धवट उघडे, पापण्यांची होणारी सततची उघडझाप, एकसारखी उजवीकडे डावीकडे जाणारी मान. अशीताई माझ्याजवळ सरकून मला म्हणाली, "यात रघु म्हणून नंबर आहे, लावून देता का ताई? " मी तिला तिच्याच फोनवरून फोन लावून दिला. ती माझ्याच जवळ थांबली. फोन उचललाच नाही. पुन्हा ती हताश. तिने फोन लावणं सुरूच ठेवलं. बराच वेळ हे असंच चालू राहिलं. "कोणत्या बसने जाणार? " मी तिला विचारलं. "इथेच महालक्ष्मीला जाणार आहे. माझे मिस्टर येणार आहेत. इथेच थांब, येतो सांगितलं आहे. ताई त्यांचीच वाट बघते. खूप वेळ झालाय. येतात आत्तापर्यंत. ती काळजीच्या स्वरात बोलत होती. महालक्ष्मी मंदिरजवळ आम्ही दोघे अगरबत्ती धूपकांडी विकतो. ते लवकर येतात. घरातून मी आता डबा घेऊन येते. इथून मिळून पुढे जातो. ती का कोणास ठाऊक मला सांगत होती. शक्यतो आपल्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही हे त्यांच्यात ठरलेलं असतं. सगळेच लोक चांगले नसतात. गैरफायदा घेणारे भरपूर असतात. कदाचित मी एक बाई म्हणून ती मोकळेपणाने माझ्याशी बोलली असेल. माझी बस यायला अजून 15 मिनिटं वेळ होता. आम्ही दोघी शेजारी उभी राहिलो. मी तिला सावलीत थांबवलं नि मी बाजूला झाले. गर्दी वाढत होती, कमी होत होती. तिची मान सतत हलणारी, तिची अस्वस्थता वाढत चाललेली. फोन करायचा प्रयत्न सुरूच. एकदाचा फोन लागला. पलीकडून आवाज आला. चौकात गर्दी होती. लक्षात आलं नाही. त्यामुळे "तू थांब, 5 मिनिटात येतो. " हिने काहीच बोलायच्या आत तो सांगून आणि फोन कट करून रिकामा झाला. तिची नजर वाटेकडे लागली. धूसर दृष्टीने रस्त्यावरील हालचाली टिपणारी. फोन काळजीपूर्वक पर्समध्ये ठेवून ती थांबली. तिला तिचा नवरा येताना दिसला. स्वच्छ, नेटका पोशाख, क्रीम कलरचा शर्ट, डार्क कॉफी रंगाची पॅन्ट, खांद्याला अडकलेल्या पिशव्या, त्यात भरलेले निरनिराळ्या उदबत्त्या, धूपकांड्या, यांचे पुडके उजव्या हातात
ब्लाइंड स्टिक, डाव्या हातात सॅम्पल उदबत्त्या, डोळ्यात बुबुळांचा पत्ता नाही. पापण्यांना एकमेकांना चिटकलेल्या प्रकाश आणि रंग यांचा आणि त्यांचा दुर्नव्हे संबंध नसलेला, फक्त आवाजाचा आणि स्टिकने अडथळ्यांचा अंदाज घेत पायाखालील अखंड तुडवणारा रस्ता, बेभरवशाच्या घाईच्या गडबडीच्या गर्दीत स्वतःला सांभाळत तो आत्म्याच्या प्रकाशात चालणारा पथिक कसा सांभाळत असेल तोल ह्या मतलबी डोळस लोकांच्या फसव्या जगाचा. कर्कश वाहनांचा हॉर्नचा त्याला किती त्रास होत असेल. सगळेच त्याला सहानुभूतीने बघणारे, समजून घेणारे नसतील. कोणी महाभाग विनवणारे, मुद्दाम चिडवणारे, खोडी काढणारे, त्रास देणारे, फसवणूक करणारे, असुरी आनंदासाठी त्याच्या वस्तू हिसकावून घेणारे ही असतील. त्या सगळ्यात उभा राहून स्वाभिमानाने, स्वकष्टाने स्वतःचा संसार सांभाळत या स्वार्थी मतलबी दुनियात तो ताठ मानेने जगायला शिकला. इथपर्यंतच त्याचा प्रवास नक्कीच खडतर होता. लाल पांढऱ्या रंगाची त्याची ती दिशादर्शक, अडथळा-दर्शक स्टिक काही नवे सोबती त्याचा स्टिकच्या साहाय्याने तो इच्छित स्थळी येऊन पोचला. गर्दीतून त्याची अर्धांगिनी पुढे झाली. त्याच्या डाव्या हातातील उदबत्तीचे पुडके तिने स्वतःच्या डाव्या हातात घेऊन त्याचा हात स्वतःच्या उजव्या हातात घट्ट पकडला. दोघेही हर्षभरित होऊन मंदिराकडे जाऊ लागले. अशी त्यांची कातर भेट रोजच होत होती. ओढ कायमची, प्रेम काळजी रोज शतपटीने होती. त्यांची उत्कट भेट झाली. मनाच्या डोळ्याने त्यांना एकमेकांना पाहून अंध असूनही डोळसरपणे, समजतपणे, जिद्दीने संसार करायचा निश्चय केला होता. ते दोघे पुढे जात होते. गर्दी लोपलेली होती. माझ्या मनात मात्र असंख्य विचारांची जत्रा जमा झाली. देवाने आपल्याला सर्व अवयव दिले तरीही आपण सतत व्यथित असतो. हे नाही, हे नाही, हे हवं, ते हवं. निराशा आली तर सगळं संपलं असं समजून गप्प बसून राहतो. कधी कधी जगण्याच्या आशा सोडून देऊन उदासीनतेत जगत बसतो. जोडीदाराला त्या दोघांइतकं प्रेम, सहकार्य, आपुलकी देतो का? त्यांच्या असण्याने नसण्यानेही स्वीकारू शकतो का? कितीदा एकमेकांचे गुण अवगुणावून पांघरून घालून निर्मळ निखळ आनंद घेतो. त्या दोघांसारखी उत्कट भेट घ्यायला, समाधानाने जीवन जगायला जमेल आपल्याला. आणि अशी ही अनोळखी भेट त्या दोघांच्याही आयुष्याला एक नवीन आणि सुंदर वळण देऊन गेली. मित्रांनो, आजची ही भेट कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही अशी एखादी अविस्मरणीय भेट झाली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या सुमित्रा बोधवानी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसह. तोपर्यंत पाहत राहा सुमित्रा बोधवानी. धन्यवाद.